हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मटारचा सीझन चालू आहे आणि ताजा पालकसुद्धा आलेला आहे। मटार पालकचे एक हेल्दी स्नॅक्स आपण बनवत आहोत। मटार घेतले, ताजा पालक जो आहे तो धुवून घेतला आहे, त्यामध्ये लसूण टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर धने, जिरे, बडीशेप आणि थोडीशी मिरची घेऊन मिक्सरमध्ये आपण ते वाटून घेणार आहोत। त्यानंतर तेल टाकून घ्यायचं आहे, थोडे जिरे, तीळ टाकायचे आहेत त्यामध्ये आणि त्यानंतर हे तडतडल्यानंतर आपण जो पालक आणि मटारचं मिश्रण केलेलं आहे ते टाकून घ्यायचे। त्याला तेलावर थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर एक बाउलभर पाणी घालूया त्यामध्ये आणि जो मसाला आपण केला होता धने, जिरे, बडीशेपचा तो 1 चमचा ह्यामध्ये टाकणार आहोत। त्यामुळे छान टेस्ट येईल त्याला। आणि नंतर चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ह्याला उकळी आल्यानंतर आपण ज्या बाउलने पाणी टाकलं होतं त्या बाउलभरच रवा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित गुठळ्या न होऊ देता मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 ते 2च मिनिटे लागतील ह्याला व्यवस्थित मिक्स व्हायला आणि नंतर तो गोळा असं कढई सोडायला लागली की आपण हे गॅस बंद करून टाकणार आहोत। त्यानंतर एक बटाटा घेऊन स्मॅश केलेला आहे तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, तो सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतर हे मिश्रण जे आहे ते थंड करण्यासाठी ठेवायचं आहे। थंड झाल्यानंतर एक छोटा गोळा घ्यायचा आहे, त्याचा रोल करून घेऊया आपण त्याचा आणि रोल झाल्यानंतर चाकूने आपल्याला हव्या त्या आकारात असे कट करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही ह्याचा तुम्हाला आवडेल तसा आकार करू शकता, गोलसुद्धा करू शकता किंवा असाही केला तरी चालेल। नंतर कॉर्नफ्लॉवरचं थोडंसं पाणी करून घ्यायचं आहे, त्यामध्ये घोळवायचं आहे आणि तळायचं आहे। अगदी टेस्टी आणि कुरकुरीत अशी स्नॅक्स आपलं तयार होत आहे। बाहेरून कुरकुरीत होईल आणि आतून खुसखुशीत असं आणि लहान मुलांना, मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारं स्नॅक्स आपलं तयार होत आहे। पालक आणि मटार असल्यामुळं अगदी हेल्दी असं हे गरमागरम तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर दिसत आहे। तर अशाच वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।